छातीत जळजळ होते, करपट ढेकर येतात किंवा अपचन वाटतं, तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. खाल्ल्यानंतर पोटात गॅसेस होतात किंवा जेवताना छातीत प्रचंड अशी जळजळ होते, पोटातही आग होते, गॅसेस होऊन पोट फुगतं, ढेकर येतात, बऱ्याच वेळेस डोकेदुखी तयार होते किंवा काहींना लूज मोशन्स होतात. हे सगळं जे होतं ते केवळ फक्त ॲसिडिटीच्या नावावर न घेता त्याकडे लक्ष देणं गरज आहे. अशा वेळेस आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कमजोर झाल्यासारखी असते. बऱ्याच वेळेस गॅस्ट्रायटिस, कोलायटिस, लिव्हर कंप्लेंट्स, IBS अशा अनेक कारणांमुळे ह्या पित्त, ॲसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी परत रुग्णांमध्ये जाणवत असतात. सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या तरी रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचं निदान होत नाही. अशा ठिकाणी होमिओपॅथी रुग्णांसाठी एक मोठं वरदान ठरत आहे. कारण होमिओपॅथी रुग्णाच्या रूट कॉजवर काम करते. इमोशनल ट्रिगर्स, लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे बदल या सर्व गोष्टींचा विचार फक्त होमिओपॅथीतच खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अशा वेळी फक्त वरवरची लक्षणं थांबत नाही, तर डायजेस्टिव्ह सिस्टीमच पूर्ण सुधारल्यामुळे रुग्ण पूर्णतः आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. पचनाची अशी वारंवार तक्रार जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला गरज आहे एक चांगल्या होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टराची